युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. इथे फक्त निसर्गच खूप छान बघण्यासारखा नाहीये, तर कल्चरल आणि हेरिटेज कॅपिटल सुद्धा कर्नाटकाची ती आहे. त्याच्यामुळे हम्पी सध्या खूप बूम मध्ये आहे. सगळ्या लोकांना ते बघायला आवडते. बॅकपॅकर्स असू दे, कपल्स असू दे, फॅमिली असू दे किंवा फ्रेंड्स म्हणून तुम्ही जाणार असू दे, एखादा मोठा ग्रुप असू दे, हम्पी इज द परफेक्ट लोकेशन फॉर एनी काइंड ऑफ वीकेंड गेटवे 3-4 डेज साठी जर तुम्हाला जायचं असेल. म्हणूनच या व्हिडिओमध्ये हम्पीमध्ये पोहोचायचं कसं, तिथल्या बेस्ट प्लेसेस टू व्हिजिट, राहायचं कुठे, एकंदरीत बजेट किती येईल आणि छान छान खायच्या जागा कुठे आहेत, लोकल एक्सपिरियन्सेस कुठले आहेत, याला सगळ्याची माहिती जी आहे ती आजच्या आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ज्या वेळेला मी स्वतः हम्पीला गेले होते त्यावेळेला आम्ही कुठे राहिलो होतो आणि त्या पद्धतीत कसा आम्हाला एक्सपिरियन्स आला आणि कशी आयटिनरी टोटल प्लॅन केलेली, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओत घेऊया. विदाउट वेस्टिंग मोर टाइम आपण स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल, हाऊ टू रीच. हम्पीला स्वतःचं असं एअरपोर्ट नाहीये. त्याच्या जवळची जागा आहे, ज्याचं चांगलं रेल्वे स्टेशन आहे, ते आहे हॉस्पेट. सो मला तर असं वाटतं की हॉस्पेट